हॅलो एव्हरीवन, मी पंकज भावकर तुमचं परत एकदा स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललो आहोत कोकणात म्हणजे वेंगुर्ल्यामध्ये. आणि आम्ही ॲक्च्युली ट्रेननी जाणार होतो, पण ट्रेनची तिकीट लास्ट मोमेंटला भेटत नाही, सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल. सो आम्ही आता बसचा प्लॅन केला, पण आता बसचा पण असा सीन झाला आहे की बस पण आमची लेट झाली आहे. ॲक्च्युली संध्याकाळी 4:30ची बस होती आणि आता ती 5 तास लेट आहे. आता वाजलेत 8:30. तर आता बघू कधी येते बस. वेंगुर्ल्यामध्ये जाण्याचं विशेष कारण असं की 7 तारखेला सातेरी देवीची जत्रा आहे, त्यासाठी आम्ही जातो आहे. आज आम्ही बसने जाणार आहोत, बसची जर्नी तुम्हाला दाखवू. आम्ही खूप वेळ झाला काही खाल्लं नाही आहे, म्हणून इकडे दाबेली घ्यायला थांबलो आहे. इकडची दाबेली खूप फेमस आहे. ही बघा, आमची बससुद्धा ऑलरेडी आलेली आहे. गोकवडीच्या समोर उभी आहे श्री ट्रॅव्हल्स. आमची बस आता निघालेली आहे गोकवडीकडून. जे लोक गोकवडीकडून बस पकडतात त्यांना माहीत असेल, हा त्याच्या अपोजिट साईडला एक्झॅक्ट हा दाबेलीवाला आहे. इथूनच आम्ही आता दाबेली घेतली. हा खूप फेमस आहे दाबेलीसाठी. बघा, आता बसमध्ये बसलेलो आहोत आम्ही. आमची फर्स्टच सीट आहे, ते बघू शकता. आम्हीच पहिले आहोत बसमध्ये. लगेज पण अरेंज झालेलं आहे आमचं. लगेच पण अरेंज झालेलं आहे. बसायला पण मस्त भेटतं. थोडी घाई झाली म्हणून बस येताना शूट नाही करता आलं. खायला आम्ही दाबेली पण घेतली आहे, कारण की आम्ही खूप वेळ झाला काय खाल्लंच नाही आहोत. खूप भूक लागलेली पण आहे. दाबेली बघून अजून बघा इथून दिसतंय. आणि खास म्हणजे इकडे स्टार्टिंगला चार्जिंग पॉईंट आहे, तर त्याचं पण टेन्शन नाही आम्हाला. हळूहळू गाडी आता बऱ्याच स्टार्ट झाली आहे. पब्लिक सगळे वैतागतात आहेत गाडी जायचं. कारण गाडी खूप लेट झाली. काही काही लोकांना मेसेज पण केले नाही, कॉल पण नाही केले. म्हणजे मेसेज आणि कॉल तरी आला. जे लोक वयस्कर आहेत त्यांना मेसेज काय नाही ना पडत. सव्वाच्या टाइम आता 9:09 झाले. किती तास किती झाले? हे बघा 9:30 वाजलेत आणि अजून आता आम्ही मलाडलाच आहोत आणि मलाडला ट्रॅफिकसुद्धा आहे. किती वेळ लागेल पोचायला काय माहिती. तर आता 15 मिनटं झाली आहेत. बस एकाच ठिकाणी थांबली आहे. मलाडमध्ये जावत अजून, आणि अजून पण आतमध्ये लोकची बडबड चालूच आहे लेट गाडी झाली म्हणून. उग्र मॉल तर आता गाडी कळंबोलीला पोचली आहे आणि गाडीने पुण्याचा रस्ता पकडला आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट आहे की गाडी कोल्हापूर मार्गे जाणार आहे. सो मे बी आता बघू लवकर पोचू.
बघा हे आमचं हॉटेल आहे. इकडे आता जेवायला थांबलेली बस. बघा इकडे ही बस उभी आहे, श्री ट्रॅव्हल्स. आता जेवायला आम्ही चिकन पुलाव ऑर्डर केला आहे. सॉरी चिकन पुलाव नाही, चिकन शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केला आहे. आणि खूप भूक लागली आहे. रात्रीचे 1:30 वाजलेत. स्वतः जेवतो आणि मग नंतर भेटतो. जेवण झालेलं आहे आता आमचं. फ्राईड राईस खाल्ला, चिकन पण तो एवढा काय खास नव्हता, पण पोट भरेपुरती खाल्ला कारण की भूक खूप लागलेली. आणि आता वाजलेत रात्रीचे 1:30. तर आता उशीर तर झाला आहे, पण आता बघूया सकाळी कधी पोचतो. थंडी भरपूर आहे. आता बघू कधी पोचतो ते. तरी एक चांगलं आहे की गाडी कोल्हापूर मार्गे जाते. आता पुण्याला पोचलो आहोत. बघूया. आता आम्ही कोल्हापूरला पोचलो आहोत. बघा रंकाळातला फोटो बघू शकता तुम्ही. तिथून गाडी येते आणि पूर्ण शेतातली कामं चालू आहेत. कामं चालू आहेत. मस्त थंडी पडली आहे. तिथं काय असं कोल्हापूरचं कसं ऊस फेमसच आहे. सगळीकडे तुम्हाला ऊसाची शेती जास्त दिसेल. आणि आता पुढे गगनबावडा घाट चालू झाला की अजून धुकं वाढेल कदाचित.
वारा जबरच लागतो. गगनबावडा घाट पण चांगला होता रे. हा गगनबावडा घाट आहे. आंबोळी घाटासारखाच आहे. मस्त आहे पण हा किती उंच आहे व किती पण उंच आहे. इकडे पण सूर्यास्त दर्शन इथे पण घेतलं आहे. खराब आहेत पण जबरदस्त व्ह्यू आहे. ट्रक भी येत आहे. गाडी ते भरपूर आपण धबधबा वैभववाडी 10 किलोमीटर आहे. सर एवढे वरती होत तरी अजून किती वरती उंच आहे पण ड्रायव्हर ड्रायव्हर
तिने एवढा ट्रक आहे त्याला दिसतंय तरी पण थोडं गाडी घालते. मगाशी पण तुम्ही गाडी आपण रस्ताच नाही राहिला रे. अरे बघायला तर सकाळी गाडी नाश्त्यासाठी थांबली आहे वैभववाडीला आणि आम्ही आता बुर्जीपाव मागवलं आहे आणि गरमागरम चहा. आता आम्ही तळेरेला पोचलो आहोत. इथून आता बस लेफ्ट घेईल. हा मुंबई गोवा हायवे समोर आला आपल्याला. फायनली आता आपण मुंबई गोवा हायवेला लागलेलो आहोत. तळेरेवरून आता आपण कणकवलीच्या दिशेने प्रवास करू. आपण फायनली आपल्या मुंबई गोवा हायवेला पोहोचलेलो आहोत. लांजापासून जे काम झाले ते आपला दिसतं बघा. 3 लेन रोड आहे 1 साईड.
कणकवलीला पोचलो आहोत. तिथून आता गोवा 120 किलोमीटर आहे. कणकवलीचा ब्रिज पण तयार झालेला आहे पूर्ण. म्हणजे हा दिन आता गाडी ब्रिजच्या खालून जायची, थोडं ट्रॅफिक भेटायचं तिकडे. कणकवली आपण क्रॉस करत आहोत. कणकवलीवरून कुडाळ रस्ता खूपच छान बनवला आहे आता. आम्ही आता कुडाळात पोचलो आहोत. पण एक आहे की गाडी इथून सावंतवाडीला जाणार आणि मग सावंतवाडीवरून वेंगुर्ला. डायरेक्टली इथून वेंगुर्ल्याला जाणार नाही, थोडा लॉंग कट होणार आहे. ठीक आहे. आता झारापला आली आहे गाडी आणि झारापवरून आता सावंतवाडीला जाईल. जमल्यासारखं वाटत आहे, झोपण्या झाली म्हणून. बसून बसून कंटाळा आला. कधी एकदा घर येते असं. खूप उशीर झाला ॲक्च्युली. आता मळगाव रस्त्याला लागलो आहोत आपण. मेन हायवे आपण सोडलेला आहोत, मुंबई गोवा हायवे. आता मळगाववरून पुढे तळावडा वगैरे जाऊ. तळावडा तुळशी मार्गे वेंगुर्ला. आणि एक आम्हाला चांगलं आहे की आमचं ह्याच हायवेला आमचं घर आहे, तर आम्हाला डायरेक्टली घराच्या दारात उतरायला भेटेल. इथे काही मळगावचं मार्केट आहे इथे. मासे वगैरे विकायला बसले लोक. तर आता तळावड्याला पोचलो आहोत. हे तळावड्याचं मार्केट आहे. इथे मालवणीमध्ये लोक तळावड्यावर आले की बोलतात की गेटावर आलो म्हणून. या दुकानावर तुम्हाला दिसत असेल नाव, तळावडा गेट, तालुका सावंतवाडी. तुम्हाला सावंतवाडीला जायला ST किंवा 6 सीटर टमटम बोलतात, ती पण भेटू शकते. बघा इथे टमटम. हा गेट आणि हा तळावड्याचा गेट म्हणून याला बोलतात गेटावर आलो असं.
तळवड्याच्या पुढे हुरावडा आणि मग तुळस येईल. तुळशीच्या पुढे आमचं घर येईल वेंगुर्ल्यात. इथे मस्त गरमागरम वडे तळव होते. सुगंध येतो वड्यांचा. आणि आता तळवड्यामधून बस निघाली आमची. पेंडी करून ठेवले तिथे मोकळं आहे. बघा आता हे ओढावड्याला पोचलो होतो आपण. पार्सल ठेवा रे. आता इकडे पुढे तुळस. इथे आपण आता तुळशीला पोचलो आहोत. त्या मातीच्या भांडी ठेवू शकतो आपण इथे. मातीच्या तुळस पण असतात इथे भरपूर, म्हणून या गावाचं नाव तुळस आहे. इकडे सगळे झाडं पडतात आहेत, म्हणून व्हिडिओ काढताना थोडंसं रिस्की वाटतं. तुळशी घाट सुरू झाला आता. आम्ही अजून 5 ते 10 मिनिटात आम्ही आता घरी पोहोचू. त्याला आता घाट संपलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आमचं घरी. हा बघ इधर साइड में रुका होगा. गाड़ी की. हाँ 4 व्हीलर गाड़ी के इधर आगे थोड़ा. ये तर आम्ही 11:30ला इकडे घरी पोचलो. ॲक्च्युली थोडा प्रवास हॅक्टिक झाला खूपच, म्हणून मग आल्या लगेच फ्रेश झालो. आता फ्रेश होऊन जेवलो आणि आता
व्हिडिओ एंड करायला आलो आहे. ही बाग आहे मागे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मुंबईमध्येच थोडा लेट झाला, गाडीच आधी लेट होती 5 तास, आणि नंतर म्हणजे सकाळी इकडे पोचायपर्यंत आम्हाला 11:30 झाले. पण एक ठीक होतं की गाडी पूर्ण दारात आली म्हणून जरा बरं वाटतं, नाही तर मग परत उतरून परत ऑटोनी या, तर अजून थोडा वेळ गेला असता एक्स्ट्रा. पण चला, आता प्रवास तर नीट झालेला आहे. तर आजचा हा व्हिडिओ इथे एंड करू, आणि आता उद्यापासून तुम्हाला कोकणमध्ये ब्लॉग्स बघायला भेटतील. धन्यवाद.